नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन कथेमध्ये. मित्रांनो, ही कथा माझी व माझ्या सासूबाईची आहे. सासूरवाडीला गेल्यावर सासूबाईची नजर माझ्याकडे जरा वेगळीच होती. एक दिवस माझी बायको व घरातील सर्वजण शेतावर गेल्यावर मी व सासू दोघेच घरामध्ये होतो. तेव्हा तिने मला सांगितले, जावई बापू, माझी मुलगी लग्ना अगोदर कशी होती व लग्नानंतर तुम्ही तिला किती सुंदर बनवलं, तसंच मलाही बनवा ना. पुढे काय झाले ते तुम्हीच कथेमध्ये ऐका. नमस्कार मित्रांनो, माझं नाव अरुण. मी एका चांगल्या घरातील व चांगल्या नोकरीला असल्यामुळे लग्नाच्या वेळेस घरातल्यांना मला मुलगी शोधण्यामध्ये जास्त काही वेळ लागला नाही. तसाही मी चांगला कामाला होतोच, दिसायलाही सुंदर होतो व मी पहिल्यापासून व्यायाम करत असल्यामुळे शरीरयष्टी पिळदार होती. मी स्वभावाने खूपच चांगला होतो व त्यामुळे मला लग्नाकरता मुलगी पटकन मिळाली व माझं नशीब खूप चांगलं होतं की मला मनीषासारखी सुंदर अशी बायको मिळाली. घरातल्यांनी मुलगी बघितल्यानंतर लग्न ठरलं. लग्नाच्या आधी मी दोघांनीही एकमेकांना वेळ देऊन एकमेकांबद्दल जाणून घेतलं. तिने मला समजून घेण्याची व मला तिला समजून घेण्याची ही पद्धत आम्हाला दोघांनाही खूप आवडली. त्यामुळे लग्न अगोदरच आम्ही एकमेकाचे आवडते झालो होतो. लग्न झालं. आता लग्नानंतर माझ्या सासूरवाडीबद्दल सांगायचं तर मी सासूरवाडीला एकुलता एक जावई. माझ्या बायकोला म्हणजेच मला मेहुणासुद्धा नव्हता. माझ्या सासऱ्यांची ही काही एकर जमीन ही शेतजमीन होती. ते बागायतदार होते. त्यामुळे काही दिवसांनी म्हणजेच काही वर्षांनी मीच आता सगळ्या प्रॉपर्टीचा मालक होणार होतो. त्यामुळे मी खूपच खुश होतो. आता झालं असं, लग्नानंतर काही वर्ष मला सासूरवाडीला जाताच आलं नाही. कारण जसं लग्न झालं तसे 2 ते 3 महिन्यामध्ये मला त्या देशात कामासाठी जायला लागलं. मी माझ्या बायकोला म्हणजेच मनीषाला घेऊन दोघेही दुसऱ्या देशात गेलो. खूप वेळ तिथे काम केल्यानंतर माझं चांगलं प्रमोशनसुद्धा झालं. त्यामुळे आता येऊ जाऊन करायला काहीच. आता मी जेव्हा पुन्हा तेव्हा सासूरवाडीवरनं निरोप आला की जावई बापू, तुम्ही लग्नानंतर सासूरवाडीला आलाच काही दिवस राहिला. मनाला काहीतरी मोकळं वाटावं म्हणून मी आता सासूरवाडीला जाण्याचा निर्णय घेतला. मी गाडी घेऊन सासूरवाडीला निघालो. तसंही मला शेती असलेल्या शेतकरी शेती असते त्या गावामध्ये राहायला खूपच आवडतं. तिथलं वातावरण, रुचकर जेवण व मोकळं हवामान यामुळे माझ्या मनाला खूपच शांती मिळते. आम्ही दोघेही आता गाडी घेऊन सासूरवाडी निघालो. काही दिवसानंतर आम्ही सासूरवाडी पहिल्यांदाच मी सासूरवाडीला गेल्यामुळे तिथे माझा खूपच छान पाहुणचार झाला. सासऱ्यांनी तर माझं स्वागत खूपच प्रेमाने केलं. घरामध्ये फक्त सासू सासराच होता. मी गेल्यानंतर आम्हाला दोघांनाही रुचकर असं जेवण जेवायला दिलं. खूप दिवसानंतर अशा जेवणाची चव मला मिळाली होती. आता पुढे मी आराम करणारच. तेवढ्याच माझी बायको म्हणाली, अहो, खूप वेळ झाली, मी शेतावर गेलीच नाही. मी बाबांसोबत जाऊन शेताचा फिका मारून येते. वाटलं तर तुम्ही आराम करा व संध्याकाळी आपण दोघे परत जाऊया. मी हो म्हणालो. मी टी व्ही लावून हॉलमध्ये बसलोच होतो. तेवढ्याच माझी सासूबाई तिथे आली व आमच्या दोघांचंही बोलणं चालू झालं. सासूबाई म्हणाली, जावई बापू, तुम्हाला आमचं गाव आवडलं का? मी म्हणालो, हो, खूपच सुंदर आहे. तेव्हा ती म्हणाली, माझ्या मुलीबद्दल काही तक्रार आहे का? मी हसूनच नाही म्हणालो. तेव्हा ती म्हणाली, हो, माझी मुलगी आहेच तशी तक्रार न करता येण्यासारखी. मी म्हणालो, अगदी खरं बोलल्या तुम्ही सासूबाई. असं म्हणत आता आम्ही दोघेही हळूहळू गप्पांमध्ये रंगत गेलो. तेव्हा सासूबाई म्हणाल्या, तुम्ही परदेशात गेल्यावर माझ्या मुलीला तिथे करमलं का? मी म्हणालो, हो,
पण पहिलीच वेळ असल्यामुळे तिला घरच्यांची म्हणजेच तुमची खूपच आठवण येत होती. तेव्हा सासूबाई हसायला लागल्या. तेव्हा माझी सासू म्हणाली, जावई बापू, माझ्या मुलीचे लग्नाअगोदरचे काही फोटो तुम्हाला बघायचे असतील तर तुम्ही बघू शकता. तिने एक फोटोचा अल्बम मला आणून दिला. मी फोटो बघत असतानाच ती म्हणाली, जावई बापू बघा, लग्नाअगोदर माझी मुलगी कशी होती व लग्नानंतर ती आता किती सुंदर दिसायला लागली आहे. तिच्या शरीरामध्ये खूपच बदल झालेले आहेत. असं म्हणताच सासूबाईंच्याकडे मी बघितल्यावर त्यांच्या डोळ्यांमध्ये मला एक वेगळीच चमक दिसली. मी एक एक फोटो तिचा बघत होतो. तेव्हा तिने तिचे बोटं त्या फोटोवर फिरवायला सुरुवात केली व म्हणाली, बघा, लग्नाअगोदर माझ्या मुलीची शरीर रचना कशी होती व लग्नानंतर केवढी सुंदर झाली आहे. असं म्हणत ती आता पुन्हा माझ्याकडे पाहू लागली. मला कळालं होतं की आपली सासूबाई काही साधीसुधी नाही आहे, चांगलीच पोहोचलेली आहे. असं बोलत असताना ती उठून किचनकडे गेली. तिने चालताना मला वेगळाच इशारा करून दाखवला. माझ्या मनामध्ये वेगळे विचार चालू झाले. जर आपण मनीषापासून हे लपवलं तर कदाचित पाप होईल, पण असा मौका परत मिळणारी नाही, म्हणून मी आता सासूबाईवर चान्स मारायचं ठरवलं. तेवढ्यात माझी बायको व सासरा घरी आला. आता ते म्हणाले की संध्याकाळची वेळ झाली आहे, तुम्ही चहा घ्या व शेतावर फेरफटका मारून या. तेवढ्यात तिथे माझ्या बायकोची जुनी मैत्रीण आली. तिला बघून तिला आनंद झाला. ती म्हणाली, मनीषा, तू खूप दिवसानंतर आली आहेस. तुला आज रात्रीचं जेवण करायला आमच्या घरी यावंच लागेल. मी हो म्हणाली. तेव्हा ती हो म्हणाली. आता पुढे झालं असं की तीही तिच्या मैत्रिणीकडे जेवायला गेली. ती मला म्हणाली व सासूबाईंना म्हणाली की मला यायला रात्री आता उशीर होईल, तुम्ही जेवण करून घ्या. थोड्या वेळात सासरेबुवांना काही फोन आला की त्यांचा मित्र आजारी आहे. त्यामुळे सासरेबुवांनी मला सांगितलं, जावई बापू, मला आता तालुक्याला जावं लागेल, कधी येईल काही सांगता येत नाही. असं म्हणून तेही निघून गेले. दोघेही घरातून निघून गेल्यानंतर सासूने माझ्याकडे पाहून हसायला सुरुवात केली. तेव्हा ती म्हणाली, चला जावई बापू, तुम्हाला मी आमच्या हिरव्यागार शेतावर फिरून आणते. असं म्हणत मी हो म्हणालो. आम्ही चालत चालत गावच्या बाहेर आलो. त्यांची शेतं सुरू झाली. शेतावर गेल्यानंतर संध्याकाळ झाली होती. सर्वत्र वातावरणामध्ये गारवा पसरला होता. सासूबाई आता माझ्यासमोरच चालत होत्या. चालताना त्या वेगळीच हालचाल करून दाखवत होत्या. असं झालं होतं, कधी या सासूबाईला घेऊन चांगलंच करतो, पण मी आता काही वेळ घेणार होतो. सासूबाई माझ्या पुढे चालत होत्या. शेवटी संपूर्ण शेत फिरवल्यानंतर मी दमलो. त्यांनी मला शेतावर असलेल्या घरामध्ये नेऊन बसवलं व माझ्यासाठी येऊन पाणी आल्या. पाणी पिल्यानंतर मला थंड वाटलं. तेव्हा सासूबाई म्हणाल्या, जावई बापू, माझी मुलगी लग्नाअगोदर कशी होती व लग्नानंतर कशी झाली हे तुम्हाला तर माहिती आहेच. तेव्हा मी म्हणालो, सासूबाई, ते कळतंय मला, पण नक्की तुम्हाला माझ्याकडनं काय हवं आहे ते करेक्ट सांगा, म्हणजे मी तुम्हाला ते देऊ शकेल. सासूबाई हसली व म्हणाली, तुम्ही इतके काही भोळे नाही आहात हे मला चांगलंच माहिती आहे. मी चालत असताना तुम्ही माझं मागून केलेलं निरीक्षण हे मला माहीत आहे. असं म्हणत मी सासूबाईचा हात धरून तिला माझ्याकडे ओढलं. आता तेवढ्यात आमचा कार्यक्रम चांगलाच रंगात आला. माझी सासूबाई ही माझ्या बायकोपेक्षा कित्येक तरी पटीने मस्तच होती. माझ्या बायकोपेक्षा तिने मला त्यावेळेस खूपच मजा दिली. तशी बायको ही रात्री घरी लेट येणार होती व सासरे बुवा पण, त्यामुळे आम्ही 4 ते 5 तास दोघंच रात्र होईपर्यंत शेतावर होतो. सासूबाईंनी मला इतकं शांत केलं की आजपर्यंत तिच्या मुलींनी सुद्धा केलं नव्हतं. व खूप दिवसानंतर सासूबाई म्हणाली की मलासुद्धा खूप दिवसांनी असा चांगला मजबूत माणूस भेटला. असं बोलून आम्ही दोघेही घरी आलो. आता जेव्हाही मला वेळ मिळायचा मी सासूरवाडीला जायचो व सासूची चांगली मजा घ्यायचो. तर मित्रांनो, तुम्हालाही आपली कथा कशी वाटली हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका.
कथा आवडली असल्यास चॅनेलला सबस्क्राईब करा. आपण पुन्हा भेटूया अशाच नवीन कथेमध्ये. धन्यवाद.